नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देते. मराठीत अनेक विविध लेखक तसेच कवी होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे विंदा करंदीकर. त्यांचे खरे नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 झाला. त्यांनी लिहिलेल्या अष्टदर्शनीय सुप्रसिद्ध साहित्यकृतीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याशिवाय त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार असे अनेक सन्मान व पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध कवितांपैकी आज मी एक कविता सादर करणार आहे. तिचं नाव आहे देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. धन्यवाद.